आपल्यापैकी अनेक जण बजरंग बाण वाचत असाल तर हा व्हिडिओ एकदा ऐकाच, कारण बजरंग बाणाच्या पठणाबद्दल असं म्हटलं जातं की बजरंग बाण कधीही केव्हाही कोणीही वाचू नये. यामागं नेमकं काय कारण आहे हेच आज आपण समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. श्रीराम भक्त हनुमान हे आजही आपल्यासोबत असणारी देवता आहे असं म्हणतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हनुमान उपासना, विविध मंत्र, विविध स्तोत्र आणि स्तुतीची रचना करण्यात आली आहे. परंतु या सर्वांमध्ये बजरंग बाणाचं विशेष महत्त्व आहे असं सांगितलं जातं. असं म्हणतात की जो व्यक्ती बजरंग बाणाचा पाठ विधिव्रतपणे करतो त्याच्या सर्व समस्या दूर होतात. शिवाय बजरंग बाणाचा विशेष उपाय करून तो स्तोत्र सिद्ध केला जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या विविध मंत्र, स्तुती आणि आरतीची रचना करण्यात आली. यामधीलच एक बजरंग बाण आहे. मान्यतेनुसार या पाठाची रचना तुलसीदास यांनी केली. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार बजरंग बाणाचा पाठ नियमितपणे विधिव्रतनुसार करावा आणि हे शक्य नसेल तर फक्त मंगळवारी किंवा शनिवारी हा पाठ केला जाऊ शकतो. मात्र बजरंग बाणाचा पाठ करण्याचा विशिष्ट विधीही आहे आणि तो सोपा सुद्धा आहे. बजरंग बाण पठण करण्याची पद्धत काय, तर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी बजरंग बाण पाठ करण्याचा संकल्प केला जातो. सूर्योदयापूर्वी स्नान केल्यावर हनुमानजींच्या आवडत्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान केले जातात आणि त्यांनाही अर्पण केले जातात. शिवाय हनुमानजींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावला जातो. नंतर आसनावर बसून बजरंग बाणाचं पठण केले जातं. हा पाठ शुद्ध उच्चाराने आणि एकाच वेळी पूर्ण करण्याची पद्धत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा पुढील प्रमाणे विधीनुसार बजरंग बाणाचा पाठ करू शकता. त्यात मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एक लाल कपड्यावर हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं. भगवान हनुमंताला गुलाल, लाल फुले, वस्त्र स्वरूप जानवे अर्पण करावे. गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा दिवा पाठ होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावं. घरामध्ये तयार केलेल्या शुद्ध तुपामध्ये चूरमा तयार करून नैवेद्य दाखवावा. हे शक्य नसल्यास गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. त्यानंतर बजरंग बाणाचा पाठ सुरू करावा. पाठ समाप्त झाल्यानंतर हनुमंताकडे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. ज्या घरामध्ये बजरंग बाणाचा पाठ केला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढतच राहते असं सांगण्यात येतं. मग आता बजरंग बाणाचा पाठ हा कधी करावा, तर बजरंग बाण पाठ खूप शक्तिशाली आहे असं म्हणतात. म्हणून नियमानुसार हा पाठ केल्यानं विशिष्ट कार्य सिद्ध होतात. बाण म्हणजे ठरवलेले ध्येय गाठणं. यामुळे बजरंग बाणाचं पठण तेव्हाच करावं जेव्हा सर्व परिस्थिती आपल्या विरुद्ध असेल आणि कोणताही उपाय दिसत नसेल. तर बजरंग बाणाच्या पठणामुळे भगवान हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे परिणाम लवकर दिसून येतात. बजरंग बाण पठणाचे फायदे काय, तर यामुळे भीती, रोग, दोष यापासून मुक्त होण्यासाठी मदत मिळते. कामातील अडथळे दूर करून त्यात यश मिळवणं शक्य होतं. शिवाय शत्रूंवर विजय मिळवता येतो. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे बजरंग बाणाच्या पठणाबद्दल असं म्हटलं जातं की ते कधीही केव्हाही कोणीही वाचू नये. असं का, तर जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर संकटात असते तेव्हाच त्याचा वापर केला पाहिजे असं सांगितलं जातं. अन्यथा रामभक्त हनुमान बजरंग बाणाच्या वापरात झालेल्या चुकीला क्षमा करत नाहीत. किरकोळ समस्यांमध्ये त्याचा वापर करण्यास मनाई आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच बजरंग बाणाचा वापर केला जातो, पण त्यासाठी सावधगिरी बाळगावी लागते आणि त्याचे नियमही पाळावे लागतात. आता इच्छित कार्यसिद्धीसाठी भगवान हनुमान जयंतीचा दिवस किंवा मंगळवार किंवा शनिवार निश्चित केला जातो आणि रामभक्त हनुमान यांना प्रसन्न केलं जातं. या दिवसात आपण बजरंग बाणाचं पठण केलं पाहिजे. शिवाय पूजेसाठी ठिकाण शुद्ध आणि शांत असणंही महत्त्वाचं आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बाणाचं पठण केलं जाऊ शकतं असंही अनेक जण सांगतात. शिवाय बजरंग बाण सिद्ध करण्याचा विधी सुद्धा जाणून घेऊयात. कोणत्याही मंगळवारच्या रात्री 12 वाजता हा उपाय केला जातो.
सर्वात आधी एक चौरंग किंवा पाट पूर्व दिशेला स्थापित करतात. यावर पिवळ्या रंगाचं कापड अंथरतात. त्यानंतर पुढील मंत्र एका कागदावर लिहून तो चौरंगावर ठेवतात. मंत्र पुढील प्रमाणे: ओम हम हनुमंते रुद्रात्मकाय हुम फट. हा मंत्र एका कागदावर लिहून चौरंगावर ठेवतात. त्यानंतर चौरंगाच्या उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावतात. त्यानंतर चौरंगासमोर कुश आसनावर बसून प्रार्थना केली जाते. बजरंग बाण स्तोत्र आपल्याला हे सिद्ध करायचं असेल तर कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी रात्री 12 वाजता हा उपाय नक्की करून पाहावा. आधी सांगितल्याप्रमाणे एक चौरंग किंवा पाट पूर्व दिशेला स्थापित करावा. त्यावर पिवळ्या रंगाचं कापड टाकावं आणि नंतर एका कागदावर ओम हम हनुमंते रुद्रात्मकाय हुम फट हा मंत्र लिहून चौरंगावर ठेवावा. त्यानंतर चौरंगाच्या उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि चौरंगासमोर कुशच्या आसनावर बसून भगवान हनुमंताला प्रार्थना करावी. आता ही प्रार्थना कशी करावी? हे परमेश्वरा, मी तुमच्या आशीर्वादानं बजरंग बाणाचा पाठ करत आहे. या कार्यामध्ये मला पूर्णता सिद्धी प्रदान करा. त्यानंतर मंत्र जप सुरू करावा. यावेळी ओम हन हनुमंते रुद्रात्मकाय हुम फट या मंत्राचा 5 माळा जप करावा. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं की या मंत्राचं उच्चारण ज्या ठिकाणी फट शब्द आला असेल तेथे फट म्हणत 2 बोटांनी दुसऱ्या हातावर टाळी वाजवावी. तर अशा प्रकारे बजरंग बाण सिद्ध केला जाऊ शकतो. कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी, संकटापासून मुक्त होण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी कोणताही स्तोत्र किंवा मंत्र सिद्ध केला जातो. अगदी त्याचप्रमाणे बजरंग बाणाचा पाठ सिद्ध केल्यानंतर त्याचं अखंड वाचन केल्यास अपेक्षित फळ लवकर मिळतं असे अनेकांचे अनुभव आहेत. तर मंगळवार आणि शनिवार हा राम भक्त हनुमानाच्या पूजेला समर्पित आहे. भगवान हनुमंताला संकटमोचन असंही म्हणतात. असं म्हणतात की जेव्हा संकट खूप प्रबळ होतात, प्रत्येक कामात निराशा येते, तेव्हा हनुमानजींची पूजा करून बजरंग बाणाचं पठण केल्यानं सर्व संकट दूर होतात. बजरंग बाण अतिशय प्रभावी मानला गेलाय. शिवाय राम भक्त हनुमान यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी बजरंग बाणाचं पठण करणं उत्तम मानलं जातं. विधीपूर्वक बजरंग बाणाचं पठण केल्यानं भय, रोग, ग्रहदोष दूर होतात. मात्र बजरंग बाण पठण करण्याआधी त्याचे नियम जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी अनेक जण बजरंग बाण वाचत असतात, मात्र बजरंग बाण पठण करण्याची पद्धत काय? बजरंग बाणाचा पाठ कधी करावा? बजरंग बाण पठणाचे फायदे काय? आणि बजरंग बाण सिद्ध करण्याचा विधी आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलाय. याही व्यतिरिक्त बजरंग बाणासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. शिवाय तुम्ही सुद्धा दररोज बजरंग बाणाचं पठण करत असाल तर ते अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.